शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, आंतरवासिता गट क्रमांक 1, शाळा चांगुकाना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल. कालावधी 29 ऑगस्ट 2024 ते 7 डिसेंबर 2024. गटातील छात्राध्यापकांचा परिचय. गटमुख्याध्यापक श्री नितेश संतू कोरडा. गट उपमुख्याध्यापक श्रीमती स्नेहलता राजेंद्र पाटील. वेळापत्रक प्रमुख श्रीमती हर्षला संजय पाटील. हजेरी विभाग प्रमुख श्रीमती सुवर्णा काकड्या नम. खजिनदार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती सिद्धी विलास मुसळे आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री अविनाश कृष्णाराव काठवटे. गटाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक बिजली दडपे आणि माननीय प्राचार्य डॉक्टर रमा भोसले. आंतरवासिता उपक्रमाची उद्दिष्टे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील पायाभूत तसेच उच्चतम कौशल्य विकसित करण्यासाठी 10 सराव पाठ घेणे. अनुभवी शिक्षकांसोबत चर्चा करून त्यांच्या अनुभवांचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत सहकार्यात्मक पाठ घेणे. पर्यावरण आणि जीवन कौशल्य यांना अनुसरून ती जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विषय केंद्रित पाठ घेणे. 4 सलग पाठ घेऊन संविधान सारणीच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करून मूल्यांकनाच्या दृष्टीने घटक चाचणीचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक समस्या निराकरणासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाद्वारे त्यांना सक्षम बनवणे. रिक्त तासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी अभ्यासपूरक व अभ्यासेतर विषयांवर चर्चा करत राहणे. अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्याकरिता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रमांचे आयोजन करणे. छात्रसेवा काळात वेळोवेळी प्रत्येक छात्राध्यापकांचा तसेच त्यांच्या कार्याच्या विभागांचा आढावा घेण्यासाठी व उणिवांवर सुधारणा सुचवण्यासाठी त्याचबरोबर आगामी कार्यकाळाचे नियोजन करण्याकरिता वेळोवेळी सहविचार सभा आयोजित करणे. सराव पाठ. मुंबई विद्यापीठाच्या B.Ed अभ्यासक्रमानुसार तृतीय सत्रातील आंतरवासिता कार्यकाळात अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी 10 सराव पाठ घ्यायचे होते. गटमार्गदर्शक प्राध्यापक बिजली दडपे यांच्याकडून पाठाची टाचणी तपासून घेण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 29 ऑगस्ट 2024 ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सर्व छात्राध्यापकांनी मिळून एकूण 60 सराव पाठ पूर्ण केले. विषयाधिष्ठित पाठ. आंतरवासिता उपक्रमामध्ये प्रत्येक शिक्षक प्रशिक्षणार्थ्याला अध्यापन कौशल्य विकसित होण्यासाठी 2 विषयाधिष्ठित पाठ घ्यायचे होते. या 2 विषयांपैकी एक पाठ पर्यावरण आणि दुसरा पाठ जीवन कौशल्य या विषयाशी संबंधित होता. दिनांक 21 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये हे पाठ सर्व छात्राध्यापकांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. या पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कपडे की थैली मेरी सहेली या विषयावर जागृती केली. तसेच जीवन कौशल्यांवर आधारित पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न देखील केला. घटक चाचणी. आंतरवासिता उपक्रमांमध्ये अध्ययन अध्यापनाबरोबरच मूल्यमापन प्रक्रियेचा छात्राध्यापकांना अनुभव यावा यासाठी घटक चाचणीचे आयोजन करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्याकरिता अध्ययन अध्यापनामध्ये नेमून दिलेल्या वेळेत घटक चाचणीचे नियोजन करून आंतरवासितेच्या 5व्या आठवड्यात 4 सलग पाठ घेऊन संविधान सारणीच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करून मूल्यांकनाच्या दृष्टीने घटक चाचणी घेण्यात आली. तसेच उत्तरसूची, गुणदान योजना अशा विविध संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करून प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा अनुभव आम्हाला आला. अनुभवी शिक्षकांसमवेत सहअध्यापन. शालेय शिक्षकांच्या अनुभवाचा आणि तंत्राचा वापर करण्यासाठी शाळेतील अनुभवी शिक्षकांसोबत प्रत्येकी 3 पाठ घेणे आवश्यक होते आणि हे एकूण 18 पाठ दिनांक 11 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या काळात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. त्यासाठी शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. आंतरवासिता काळात सहशिक्षक म्हणून काम करताना अध्यापन कौशल्यांचा विकास, विद्यार्थ्यांशी संवाद, शिस्तबद्धता आणि शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्ततेवर भर देण्यात आला. त्यामधूनच अध्यापन तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली. अनुभवी सहशिक्षकांसमवेत पाठ घेताना
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित करता आले, तसेच विविध अध्यापन तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांसमोर संकल्पना कशा पद्धतीने स्पष्ट कराव्यात हे आम्हाला अनुभवी सहशिक्षकांसमवेत पाठ घेताना अनुभवायला मिळाले. सहशालेय उपक्रम. दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी चांगुकाना ठाकूर विद्यालय पनवेल येथे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इंग्रजी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपला सहभाग नोंदवला. गटातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी फलकलेखन, वर्ग सजावट आणि छायाचित्रण अशा विविध कामांमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले. दिनांक 18 ऑक्टोबर 2024 ते 28 ऑक्टोबर 2024 या कालावधीत इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्रांत परीक्षा घेण्यात आली. शाळेतील पर्यवेक्षकांच्या परवानगीने गटातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मर्यादित वेळेसाठी वेगवेगळ्या वर्गांवरती पर्यवेक्षकाच्या भूमिकेत पाठवण्यात आले. या माध्यमातून सर्व छात्राध्यापकांना पर्यवेक्षण करण्याचा अनुभव मिळाला. दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी गटातील सर्व छात्राध्यापकांनी दैनंदिन शालेय परिपाठ घेतला. परिपाठाच्या क्रमानुसार राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, मनाचे श्लोक इत्यादी बाबी घेण्यात आल्या. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सुरेल आवाजात परिपाठ सादर केला. ही त्याचीच एक झलक. रिक्त तासिका. रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागी जाऊन बुलेटिन अर्थातच रिक्त तासिका सांभाळण्याचे कार्यही आमच्या गटाने यशस्वीरित्या पूर्ण केले, ज्यात विविध गोष्टी, गाणी, मागे राहिलेला अभ्यासक्रम, मार्गदर्शन आणि समुपदेशन या गोष्टी पार पाडण्यात आल्या. या रिक्त तासिकांची संख्या 11 आठवड्यांमध्ये सुमारे 1000हून अधिक होती. तसेच मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागाअंतर्गत कम्युनिटी वर्कसाठी नेमून दिलेल्या विविध सामाजिक विषयांवरील प्रत्येकी 7 तासिकाही गटाने रिक्त तासिकांमध्येच यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पालक सभा. चांगुकाना ठाकूर विद्यालय पनवेल येथील मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शक प्राध्यापक बिजली दडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या पालक सभेतून आम्हाला बऱ्याच नवनवीन बाबी शिकायला मिळाल्या. या अंतर्वासिता कालावधीमध्ये 2 पालक सभा घेण्यात आल्या. या पालक सभेमध्ये आम्हाला पालकांशी संवादही साधता आला. उपस्थित असलेल्या पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाची प्रगतीविषयी शिक्षकांशी चर्चा केली. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची शाळेतील वर्तणूक, शिस्त याबाबत पालकांना कल्पना दिली. शिक्षक आणि पालक यांच्यामधील संवाद कसा असावा हे आम्हाला या पालक सभेतून समजले. सहविचार सभा. अंतर्वासितेच्या सर्व आठवड्यात दैनंदिन अभिप्राय घेत पुढील नियोजन करण्यासाठी सहविचार सभा घेण्यात आल्या. दैनंदिन नियोजन, वेळापत्रकातील काही बदल, साप्ताहिक नियोजन, सहशालेय उपक्रम, पाठ टाचण संदर्भातील सूचना, सहशिक्षक पाठ, घटक चाचणी नियोजन व इतर काही उपक्रमांसंदर्भातील सूचनांची आदानप्रदान करण्यासाठी वेळोवेळी सहविचार सभा घेण्यात आल्या. गटातील मुख्याध्यापकांनी योग्य वेळी सर्वांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे निरसन केले व नियोजनाप्रमाणे सर्व काम योग्य वेळेत झाले की नाही याची पडताळणी केली. मार्गदर्शकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतीत चर्चा करून छात्राध्यापकांकडून उपक्रम राबवून घेतले. या सर्व सभा गटमार्गदर्शक प्राध्यापक बिचली दडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. संयुक्त सहविचार सभा आणि द्वितीय आंतरवासिता सांगता समारोह.
दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी चांगुकाना ठाकूर विद्यालय पनवेल येथे शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथील आंतरवासिता गट क्रमांक 1 च्या संयुक्त सहविचार सभेचा आणि द्वितीय आंतरवासितेचा सांगता समारोह पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास सत्रे सर हे होते, तर मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक बिजली दडपे यांनी स्थान भूषविले. या संयुक्त सहविचार सभेत शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या श्रीमती अर्चना पाटील मॅडम यांनी आंतरवासिता गटातील सर्व छात्राध्यापकांच्या संपूर्ण 11 आठवड्यातील कारकिर्दीचे कौतुक केले. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण विभागाचे श्री शिंदे सर यांनीही गटातील छात्राध्यापकांबद्दल गौरवोद्गार काढले. वेगवेगळ्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी गटातील छात्राध्यापकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आंतरवासिता कार्यकाळादरम्यान रिक्त तासिकांमध्ये घेण्यात आलेल्या विविध विद्यार्थी आणि शिक्षक यामधील दृढ झालेल्या नात्यावर विद्यार्थ्यांनी विशेष भर दिला. गटातील छात्राध्यापक श्री अविनाश काठवटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आमच्या गटाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक बिजली दडपे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभ संदेश दिला. सदर समारोहाचे सूत्रसंचालन गटातील छात्राध्यापक सिद्धी मुसळे यांनी केले, तर प्रास्ताविक गटाचे मुख्याध्यापक श्री नितेश कोरडा सर यांनी सादर केले. गटाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती स्नेहलता पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व चहापानासोबत या समारोहाची सांगता करण्यात आली. या आंतरवासितेतून आम्ही काय शिकलो? शिक्षकांची मूलभूत कर्तव्ये आणि जबाबदारी समजून घेण्यास मदत झाली. रिक्त तासिकांदरम्यान वर्गनियंत्रण, नाविन्यता यांचा विकास करण्यात आला. त्याचबरोबर विविध विषयांतर्गत घेण्यात आलेल्या तासिकांमधून विद्यार्थ्यांसमोर उभे राहून शिकवण्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली. हजेरी, वेळापत्रक, वस्तुनिर्लेखन, विविध आराखडे इत्यादी बाबींची नोंद कशी करावी हे लक्षात घेता आले. सहशालेय उपक्रमांचे आयोजन व नियोजन करण्याचे प्रत्यक्ष अनुभव देखील घेता आले. तसेच अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांसोबत पाठ घेऊन त्यांच्याकडून अध्यापनाची विविध उपयुक्त तंत्रे शिकण्यास मदत मिळाली. संविधान सारणीच्या आधारे प्रत्यक्ष घटक चाचणीचे आयोजन करून त्यामागील सांख्यिकी विश्लेषणाची संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता आली. विषयाधिष्ठित पाठांच्या माध्यमातून सर्वंकष ज्ञान आणि सामाजिक विषयावर भाष्य करत जीवन कौशल्ये आणि मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करता आले. एकूणच या 11 आठवड्यांच्या अंतर्वासितेत कार्यरत असताना शिक्षकाला साजेसं वर्तन कसं असावं, अध्ययन अध्यापन प्रक्रिया किती सहज आणि सरळ असावी, शिकवताना वापरण्यात येणारे संदर्भ किती उचित आणि गहन असावेत इत्यादी बाबींचा आम्हाला पदोपदी आढावा घेता आला. यासाठी आमच्या पालकत्व स्वीकारणाऱ्या आमच्या गटाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक बिजली दडपे मॅडम यांनी आम्हाला कायम प्रेरित करत एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी सदोदित ऊर्जा प्रदान केली आणि याच ऊर्जेतून आम्हा सर्व छात्राध्यापकांची भावी वाटचाल यशोगंधित होवो हीच कामना.